फंक्शन म्हणजे काय, तर बेसिक डिटेल्स आहेत लॅमडाबद्दल किंवा बेसिक इन्फॉर्मेशन असेल. लॅमडा इज नथिंग बट फंक्शन विदाउट नेम. ओके, जे असं फंक्शन आहे ज्याला नाव नाही किंवा फंक्शन विदाउट असं नेम म्हटलं तरी क्लिअर होऊन जाईल. हे ॲनोनिमस फंक्शन आहे कारण याला नाव नाही. ओके, देन इट कॅन बी डिफाईन विथ लॅमडा कीवर्ड. ह्याला डिफाईन करायचं असेल तर तुम्हाला लॅमडा कीवर्ड यूज करायची गरज आहे किंवा लागतो. देन लॅमडा इज अगेन अ रिझर्व कीवर्ड बाकीच्या कीवर्डसारखा जे की आपण रिझर्व कीवर्ड पाठीमागे पाहिले होते. देन नो नीड टू यूज डेफ कीवर्ड. जसं तुम्ही लॅमडा यूज करताना त्यावेळेस डेफ कीवर्ड और फंक्शन डिफाईन करताना आपण जे डेफ वापरतो ना ते यूज करायची गरज नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, यामध्ये ना रिटर्न स्टेटमेंट वापरायची पण गरज नाही. नो नीड टू यूज रिटर्न स्टेटमेंट असून. आणि कधी वापरतो आपण लॅमडा फंक्शन, सिम्पल लाईनमध्ये सांगायचं असेल तर यूज्ड वेन वी हॅव टू परफॉर्म अ स्मॉल ऑपरेशन एक्सप्रेशन इन अ सिंगल लाईन. ज्यावेळेस ना तुम्हाला एखादं ऑपरेशन आहे जे की ना सिंगल लाईनमध्ये किंवा एकदम छोटंसं ऑपरेशन आहे जे सिंगल लाईनमध्ये पण होऊन जाते ना, अशा केसेसमध्ये लॅमडा वापरतात. किंवा जिथे ना स्मॉल ऑपरेशन आहे अशा केसमध्ये तुम्हाला लॅमडा यूज करता येईल. देन लास्ट पॉईंट आहे यामध्ये, लॅमडाला ना काही शॉर्ट पिरियड ऑफ टाईमसाठी फंक्शन पण म्हणतात. कॉल ॲज अ फंक्शन फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. ओके, सो हे जे काय आता बोललो आहे मी ते ना नोट डाऊन करून देतो. फंक्शन विदाउट मेघ आल्यानंतर मला सांगा. शुभमच म्हणतोय. अथर्व. हो सर सांगतो. हो चालतं. डिफाईन विथ लॅमडा कीवर्ड. काय डाऊट आहे यामध्ये जे काय स्क्रीनवरती लिहिले आता ते? नो डाऊट. आय होप क्लिअर असेल, कारण जस्ट आत्ता सगळ्या गोष्टी झाल्या त्या एक्सप्लेन केल्या होत्या आणि त्या एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये स्क्रीनवरती आहे. फाईन, कम टू द नेक्स्ट लाईन. याचा सिंटॅक्स पहा लॅमडाचा. इंटरव्ह्यूमध्ये नक्की होईल क्वेश्चन यावरती. ओके, आणि क्वेश्चन नाही झाला थेरॉटिकल तर ते नक्की विचारतील की लॅमडाचा म्हणजे कोड लॅमडाचा यूज करून एखादा कोड वगैरे लिहायला लावतील. सो इम्पॉर्टंट आहे टॉपिक. आणि AWS सर्व्हिस आहे लॅमडा, तो वेगळा पार्ट आहे, माहिती सुद्धा. ओके, सर्व्हरलेस फंक्शन म्हणतात. ओके, लॅमडा फंक्शन आहे AWSमध्ये. जर तुम्ही शिकलात इन फ्युचर तर माहिती असू द्या, पण सध्या गरजेचं नाही.
ओके सी त्याचं सिंटॅक्स असेल जे काय लॅम्बडा आर्ग्युमेंट असेल ते तुम्ही इथं पास करणार आणि एक्सप्रेशन त्या साईडला पास करणार आफ्टर 2 डॉट्स. ओके आर्ग्युमेंट्स एक और एकपेक्षा जास्त असू शकते बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग एक्सप्रेशन शुड बी ऑन अँड ओनली वन. एक्सप्रेशन एकच असेल आर्ग्युमेंट्स एक किंवा एकपेक्षा जास्त असू शकतं. फाईन. येस सर. पुष्कर झोपी गेला नाही सर आहे. आवाज येत नाही म्हणून म्हटलं. आहे सर. Output of this lambda function is the Python object or is in Python object. काय डाऊट आहे या थेरीमध्ये? 2 सेलमध्ये जे काय लिहिले ते असेल तर सांगा, नसेल तर मी पुढे जातोय मग. फाईन. सायलेन्स टेल्स एव्हरीथिंग म्हणजे डाऊट नाही. पुढे येतो मी. डेफ सिंपल एक्झाम्पल पाहू. एक पहिल्याच म्हणजे सर्व फर्स्टच एक्झाम्पल एकदम कॉम्प्लिकेटेड नको. सो डेफ स्क्वेअर रिटर्न एक्सचा स्क्वेअर आणि मी प्रिंट करतो प्रिंट ऑफ 2. याचं आन्सर काय असेल कोणी सांगेल? एनीवन? 4. ओके लॉजिक काय आलं? कोड कसं एक्झिक्यूट होतं ते? हां. हे डाऊट आहे यामध्ये कोणाला असेल तर डाऊट आत्ता सांगा, मी पुढे जाण्या अगोदर. कोड कसं एक्झिक्यूट होतं लॉजिक कळालं? नसेल तर आय विल एक्सप्लेन. ठीक आहे. आय होप यू हॅव गॉट द आयडिया. नसेल तर सांगा. काय काय आहे? झालं? हां सी हां आता सांगा, नाहीतर मी आहेच, मी तर एरर रिझॉल्व करतोच. रिटर्न एक्स स्क्वेअर आणि स्क्वेअर सिम्पल आहे ना. थोडं डोकं लावा. ओके आईन्स्टाईनचं डोकं लावायची गरज नाही, तुमचं डोकं लावा. सांगू? सांगा बरं. हां. आपल्याला प्रिंट करायचं नाही, आपल्याला स्क्वेअर घ्यायचं आहे. आपण सर आपण इथं हे केलंय की अरे एक अरे स्टार ऐक स्टार. ऐक ऐक भांडायला सुटतो. ऐक अगोदर. सी फंक्शन क्रिएट केला स्क्वेअर. त्यामध्ये आपण काय केलं? आर्ग्युमेंट आठवते का? आर्ग्युमेंट पॅरामीटर वगैरे अशा गोष्टी ते पास केलं. एक्स ओके एक्सचा स्क्वेअर केला राईट. आणि परत जे काय फंक्शन क्रिएट केलं होतं त्या फंक्शनला मी परत कॉल करतोय. एक्सला 2 रिप्लेस करतोय आणि एक्सचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर ऑब्विसली. स्क्वेअर ऑफ 2 विल बी द 4. इथं काय आहे? डेफ स्क्वेअर फंक्शन क्रिएट केलं. फंक्शन कॉल केलं पाहिजे का नाही? हा फंक्शन कॉल केलंच नाही करत मगाशी, असाल फक्त तर प्रिंट मूर्खपणाचं 2 आहे ना. झालं तिथं. प्रिंट 2 झालं फक्त. मग तेच ना फंक्शन कशाला क्रिएट केलंय? हां समजलं. ओके बरोबर. क्लिअर? हां. ओके पुष्कर. हा सर समजलं. ओके हे अथर्व हे जर असं जर ॲटिट्यूड असेल ना भांडायला उठायचं कंपनीमध्ये महाग पडतंय. नाही भांडायला नाही उठलं सर. पेशन्स ठेवत जा. पेशन्स. हां. ओके काल पण असंच काहीतरी होती सिम्पल गोष्ट होती. हां ते रिटर्न वाला. रिटर्न ओके आज पण अशीच गोष्ट आहे. मी 2 वेळेस गोष्टी अशा ऑब्झर्व केल्या. शिवमचा ॲटिट्यूड पाहिले आणि त्याच्यासोबत असं हे नाही झालं, पण नेक्स्ट टाइम पासून मी लक्षात ठेवायला अगोदर थोडा विचार करा. माझ्याकडून असं मला माहिती आहे. कारण हे असं ॲटिट्यूड अप्रोच आता एक मी ठीक आहे तुमचा मास्तर आहे जवळच आहे नो वरीज ओके. बट कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना जर सिनियरसोबत जर असं ॲटिट्यूड असेल ना थोडं वेगळं इम्प्रेशन तुमचं पडतंय. ओके नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायचं. प्लीज बी टेक केअर फॉर दॅट. सी आपला समोरचं चुकीचं असेल किंवा बरोबर असेल हे फिक्स नाही ओके. बट तुमचा पॉईंट मांडायचं ना तुम्हाला यू हॅव राईट्स ओके. पण तुमचा पॉईंट अशा वे न मांडा की जो ना लाईक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये मांडला असं वाटलं पाहिजे, जेणेकरून एकदम भांडायला आल्यासारखं नको.
ओके, क्लिअर? हो सर, लक्षात ठेवेल. चालेल. पुढे पहा. नेक्स्ट स्क्वेअर. लॅम्बडा. आता जे आपण मगाशी मी सांगितलं लॅम्बडा ते लॅम्बडा यूज करतो. सी हे कुठून घेत नाही, हे आर्ग्युमेंट आणि एक्सप्रेशन. सो हे आर्ग्युमेंट एक्सप्रेशन आता ॲड करतो आहे. सो लॅम्बडा एक्सचा स्क्वेअर. ओके, आणि याला प्रिंट केलं तर पहा काय येतं आहे. फंक्शन में लॅम्बडा एक्स. ओके, तर आम्ही पुढे इनपुट वगैरे काही पास केलं नाही, कोणता नंबर दिला नाही. सो एवढं फक्त प्रिंट होईल. पुढे पहा, यामध्ये आता मी चेंजेस करायला चालू करतो. स्क्वेअर आणि इथं मी स्क्वेअर पास करतो. स्क्वेअर कशाचा, तर एनी नंबर विच यू वॉन्ट्स. सी हा व्हेरिएबल आहे, हे तर सगळं माहिती आहे. किंवा हे सोडा, तुमच्या विषयाच्या बाहेरचं आहे. ओके, हे आहे ते आर्ग्युमेंट आहे. हे आहे ते एक्सप्रेशन. आर्ग्युमेंट काय आहे, लॅम्बडा एक्स. एक्सप्रेशन काय आहे, एक्सचा स्क्वेअर. म्हणजे आणि हे स्क्वेअर वापरून मी डिफाईन केले किंवा स्क्वेअर वापरून यूज करतो आहे. सो मी स्क्वेअरला कॉल करतो आहे आणि पॅरामीटर म्हणून 5 पास करतो आहे. सो याचं ना 5चा जे काय स्क्वेअर असेल ते आउटपुट तुम्हाला इथं पाहायला मिळेल 25. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, याच एक्झाम्पलला थोडं चेंज करतो. स्क्वेअर इज इक्वल्स टू लॅम्बडा एक्स देन एक्सचा स्क्वेअर. हे आपण पाहिलं, जे सिम्पल होतं 1 वेमध्ये. ओके, किंवा हा एक वेव होता. आता दुसरा वे पहा, अनदर वे. थोडा हा वेगळा आहे. लॅम्बडा किंवा हां फाईन, इट विल बी या ग्रेट. लॅम्बडाला ब्रॅकेटमध्ये घेतो. लॅम्बडा एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे. आता पहा याचं आउटपुट काय येते, 25, राईट. सो एक यामध्ये ना मायनर चेंजेस करतो. आता आउटपुट काय असेल, थोडं विचार करून सांगा, डायरेक्ट नको आन्सर. आणि मी हे रिमूव्ह करतोय. सर आता एक आन्सर असेल 250, किंवा मग जर आपण कॉल नाही केला तर मग या केसमध्ये म्हणतोय का? हा See, एक 250 जर असेल. इथं स्क्वेअर होता म्हणून मी स्क्वेअर कॉल केला, बरोबर, आणि 5 टाकला. इथं काहीच नाही, त्यामुळे मी काहीच कॉल केलं नाही, डिरेक्टली नंबर पास केला. आन्सर काय असेल? 250 नाही, आन्सर नाही म्हणतोय, नाही थांबा, विचार कर. सी स्क्वेअर होता, सो स्क्वेअर मी कॉल केला आणि 5 दिला. 5 इथं पण असू शकतो, खाली पण असू शकतोय. ओके, स्क्वेअर इथं नाही म्हणून मी तर स्क्वेअर कॉल केला नाही. आणि मग जसं म्हटलं 5 इथं पण असू शकतं, इथं पण असू शकतंय. 100 सिंपल. हां, पुढे पहा. डेफ. पुन्हा डाऊट असेल तर मध्ये सांगा, बट मध्ये सांगायची पद्धत आताच मी सांगितले कशी असली पाहिजे, किंवा डाऊट विचारायची पद्धत. डेफ ॲडिशन एक्स कोमा वाय रिटर्न x plus y, then addition if I run I will get the output and it shows that 2 plus 3 means 5. चेंज काय सांगतो किंवा काय वेगळं आहे यामध्ये, एक फंक्शन क्रिएट केलं आहे ॲडिशन नावाचं. दोन गोष्टी पास केल्या, ज्या तुम्ही पॅरामीटर का आर्ग्युमेंट काय म्हणते त्याला, पॅरामीटर की आर्ग्युमेंट फंक्शनमध्ये आर्ग्युमेंट. आणि इथं जे पार्ट पास करतात ते कुठं, इथं खाली ते पॅरामीटर्स आहेत. ओके, सी. सो ॲज वी अंडरस्टँड और ॲज वी गॉट, ओके, आपण आर्ग्युमेंट वगैरे पास केलं एक्स कोमा वाय या दोन. ओके, त्यानंतर रिटर्न काय करतो आपण, एक्स प्लस वाय करतो. म्हणजे जे काय रिटर्न होत असेल एक्स प्लस वायची बेरीज असली पाहिजे. आणि ॲडिशन करून मी 2 गोष्टी देतो इथं, एक्स आणि वायची व्हॅल्यू देतो आहे. सो बाय डिफॉल्ट 2 आहेत म्हणजे एक्स आणि वायचेच असेल. सो इट विल बी 2 plus 3 म्हणजे 5.
आता पहा, आउटपुट काय असेल आपण पाहिले होते असे एक्झाम्पल आर्ग्युमेंटच्या वेळेस, आय थिंक कालच पाहिले होते. एरर पोझिशनल और फंक्शनल आर्ग्युमेंट. हो बरोबर. हां कारण दोन पाहिजे म्हणजे दोन्ही त्याचं दिलात. हां जर आपण आर्ग्युमेंटमध्ये जर 2 देत असेल तर पॅरामीटर्स पण आपण 2 दिले पाहिजे. इथे जर समजा आपण 3 मी दिले म्हटलं तरी होतं पण आठवत error असेल तर नंबर ऑफ आर्ग्युमेंट हो. शुड बी इक्वल टू नंबर ऑफ पॅरामीटर्स. बरोबर. नेक्स्ट ॲडिशन, बाय युझिंग लॅम्बडा आपण ॲडिशन पाहू. लॅम्बडा एक्स कोमा वाय म्हणते, हे असं लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये आता आपण डिरेक्टली प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन यावरती करू ॲडिशनचे. लॅम्बडा एक्स कोमा वाय इज इक्वल्स टू एक्स प्लस वाय add 2, 5. Let's see now. It says that x is not defined कारण इथं x आहे. एकच मिनिट, मायनर प्रॉब्लेम आहे. लेट मी रिझॉल्व दिस. add Colon. is equals to lambda, then x comma y is equals to x plus y. कुठं Colon? होता? हां कुठे द्यायचा? दोघांच्या मध्ये. हां ठीक आहे, हा विसरला होता. फाईन. डाऊट यामध्ये बेरीजमध्ये? नाही सर. पुढे पहा, आता मल्टिप्लिकेशन पाहू. मी हे ॲडिशन मल्टिप्लिकेशन लिहित बसत नाही, समजून घ्या त्या सिम्बॉलवरनं की ॲडिशन आहे का मल्टिप्लिकेशन आहे. आउटपुट काय असेल? लेट्स सी. चलो, हे झालं 2 नंबर्स असतील तर. ओके, सपोज माझ्याकडे जर 3 नंबर असतील तर काय करता येते, तर हे वाला लॉजिक पण तुम्हाला अप्लाय करता येईल किंवा ट्राय करता येईल. एक्स वाय झेड. आय होप क्लिअर असेल. येस सर. आणखी गोष्टी येस सर. आर्ग्युमेंटबद्दल. आन्सर काय असेल? एरर. रिझन? ते नंबर ऑफ आर्ग्युमेंट इक्वल टू नंबर ऑफ पॅरामीटर. पोझिशनल आहे बघा इथं लिहिलं. आता आपण ॲव्हरेज काढण्यासाठीचं कोड पाहू. काल तर ॲव्हरेज आपण कसं काढायचं सिम्पल पाहिलं होतं. आज पाहू बाय युझिंग लॅम्बडा फंक्शन. सी लॅम्बडाचा कोड एक तो 2 लाईनमध्ये मॅक्झिमम संपत आहे. त्यामुळे सगळे जर सोपे कोणते कोड्स असतील ना तर बाय युझिंग लॅम्बडा 1 ते 2 लाईनच्या पुढे कोड जात नाहीत. हे काही आठवत नसेल तर शेवटी ना लॅम्बडा फंक्शन ट्राय करा, आणि इंटरव्ह्यूवर म्हटलं लॅम्बडा तर ट्राय करा. एक्स प्लस वाय प्लस झेड डिवाइड बाय 3. आफ्टर दॅट ॲव्हरेज ऑफ जे काय नंबर्स असतील ते 10, 20. ठीक आहे. सो हे ॲव्हरेज काढायसाठी आपण यूज करतो. ॲव्हरेज इज इक्वल्स टू लॅम्बडा, आणि व्हॅल्यूज असतील जे आपण नंतर असाइन करणार आहोत स्पेसिफिक कॅरेक्टर एक्स वाय अँड झेड. सो इथं आपण हे केलं फंक्शन आर्ग्युमेंट पॅरामीटर जे काय म्हणतात ते. ओके, हे आर्ग्युमेंट हे एक्सप्रेशन.
सो हे इट विल बी लाईक एक्सप्रेशनमध्ये एक्स प्लस वाय प्लस झेड या तिघांची बेरीज डिवाइड बाय 3 म्हणजेच ॲव्हरेज असेल. सो ॲव्हरेज ऑफ 10, 20 अँड 30 काय असेल तर 20 सॉरी. एनी डाऊट टिल द पोर्शन? नो डाऊट सर. नो सर. त्यानंतर पुढे क्यूब कसे फाइंड आउट करायचे पहा. आय थिंक लिस्ट कॉम्पिटिशनमध्ये झालं असेल तरी पण एखादी लिस्ट आहे आपल्याकडे तर त्या लिस्टमधल्या नंबरचे ना क्यूब कसे घ्यायचे. क्यूब लिस्ट 1 जस्ट वेट ना. Okay, let's see here. Def cube मध्ये लिस्ट पास करतो मी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डेफ इज इक्वल्स टू असाइन करायची गरज नाही. डेफ नंतर डिरेक्टली तुम्ही जे आहे त्यांना फंक्शन यूज करता. डेफ क्यूब लिस्ट 1 then 2 dots again cube underscore list is equals to I चा स्क्वेअर सॉरी आपण क्यूब करतो ना मग आयचा क्यूब असेल. ओके 2 असेल तर त्याचा अर्थ स्क्वेअर, 3 असेल तर त्याचा अर्थ क्यूब. क्लिअर? Yes, sir. झालेलं. ओके फॉर प्रियंका आहात ना? हो सर. ओके फाईन. फॉर आय इन अ रेंज नाही आपण लिस्ट पास करू. आयचा क्यूब फॉर आय इन अ लिस्ट 1. ओके आफ्टर दॅट रिटर्न क्यूब अंडरस्कोर लिस्ट. आणि इथं लिस्ट पास करायची असेल तर तुम्ही पास करू शकता. सो आय एम पासिंग हिअर L1 like 4, 5, 7, 8 something. I'm just writing here cube of L1. सी काय लॉजिक वापरले सांगतो. क्यूब नावाचे फंक्शन क्रिएट केले. डेफ क्यूब लिस्ट 1 त्यामध्ये मी आर्ग्युमेंट पास करतो आहे. ओके त्यानंतर क्यूब लिस्ट इज इक्वल्स टू आय क्यूब फॉर आय इन अ लिस्ट 1. जे काय लिस्टमध्ये दिसतील ना तुम्हाला नंबर्स त्यांना इटरेटर यूज करून प्रत्येकाला इटरेट करा आणि त्या प्रत्येकाचा ना क्यूब लिहा किंवा क्यूब करा आणि रिटर्न क्यूब लिस्ट. रिटर्नमध्ये तुम्हाला क्यूब लिस्ट मिळून जाईल. सो L1 एक व्हेरिएबल असाइन केलं त्यामध्ये 4 नंबर्स दिले आणि क्यूब ऑफ L1. सो जे काय L1मध्ये कंटेंट असेल जे काय नंबर्स असेल सो त्याचा तुम्हाला क्यूब पाहायला मिळेल. सिम्पल. देन आणखी एक आहे तुम्हाला माहीत नसेल ही ट्रिक किंवा मेथड तर पहा. यू नीड टू डिरेक्टली राईट हिअर क्यूब आणि ज्याचा क्यूब पाहिजे तो ठीक आहे. क्यूब कशी करायची म्हणजे क्यूब कशी कॅल्क्युलेट करायची कळालं आपली ट्रॅडिशनल मेथड सोडून. हो Yes, sir. ओके सो ही पुन्हा दुसरी अल्टरनेट मेथड आहे क्यूबसाठी. त्यानंतर कमिंग टू द नेक्स्ट पार्ट. ओके बाय युजिंग लॅम्बडा फंक्शन आपण क्यूबना कशी कॅल्क्युलेट करू शकतो. हे तर झालं नॉमिनल किंवा नॉर्मल मेथड होती. आता लॅम्बडाचा यूज करून पहा क्यूब कशी कॅल्क्युलेट करतात. मी जसं म्हटलं हे 2 लाईनमध्ये कोड संपवतो 2-3 मॅक्स 3 समजा. सो क्यूब नंबर्स is equals to lambda L1
cube numbers is equal to lambda, then lambda L1. Okay, cube number is lambda L1, then 2 dots, then I. Okay, but या अगोदर स्क्वेअर ब्रॅकेट पास करायची गरज आहे, राऊंड ब्रॅकेटची गरज नाही. आयचा स्क्वेअर आहे, सो आय क्यूब, सॉरी आयचा क्यूब आहे, सो आय क्यूब फॉर आय इन लिस्ट 1. Okay, then passing a list here. लिस्ट पास करतो, त्यामुळं याला ना स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये द्यायची गरज आहे, राऊंड ब्रॅकेटमध्ये नाही. राऊंड ब्रॅकेटमध्ये डबल्स असतात, लिस्ट नाही. सो नाउ आय हॅव टू राईट हिअर इन लिस्ट नंबर्स विल लाईक ओके. सो हे टोटल ना मी 4 नंबर घेते एका लिस्टमध्ये, 23, 34, 67, 94, आणि यासाठी मी क्यूब काढतो याचा. सो आय कॅन राईट हिअर क्यूब ऑफ नंबर्स, आणि त्यानंतर लिस्ट मी पास करतो. Okay, so let's see one by one or each step. Cube number is equals to lambda 1, then provided here I चा cube for I in a list 1. Okay, after that list 1 म्हणून एक लिस्ट असाइन केली, आणि शेवटी फक्त मी क्यूब नंबर म्हणतोय आणि त्यामध्ये लिस्ट 1 ना ॲड करून देतोय, आणि आउटपुट अशा फॉर्ममध्ये काहीतरी मिळेल. क्लिअर? येस सर. येस सर. फाईन. देन स्क्वेअर नंबर काय वेगळं नाही, काय वेगळं असेल तुम्हाला पण माहीत आहे, बट तरी पण ना कोड इथं ॲड करून देतो आहे स्क्वेअरसाठी. तुमची चॉईस, कोणताही कोड यूज करा स्क्वेअरसाठी. अगोदर शिकवला ते वापरा, फॉर लूप वापरा, शॉर्टकट वापरा किंवा हे वापरा, बट इंटरव्ह्यूमध्ये शॉर्टकट कधीच मागू नका, आत्ता सांगतो. अनटिल अँड अनलेस इंटरव्ह्यू जर विचारत असेल तर. काही आठवतच नसेल तर ती केस वेगळी आहे, पण शक्यतो ना अवॉइड करा शॉर्टकट यूज करणं इंटरव्ह्यूमध्ये. सो इट विल बी स्क्वेअर अंडरस्कोर नंबर्स लॅम्बडा फाईन लिस्ट 1. ओके, फक्त इथं मॉडिफाय करायची तर क्यूबच्या ठिकाणी स्क्वेअर. नाव रनिंग द सेल. इट से दॅट स्क्वेअरच्या स्पेलिंगमध्ये डिफरन्स असेल ना, दुसरं काही नाही होत, स्पेलिंग मिस्टेक होते. बट इट स्टील सेज दॅट क्यूब, कारण इथं क्यूब आहे, स्क्वेअर नाही. सो मला इथेच्या जागी 2 करावं लागेल, मग हे बरोबर स्क्वेअर देईन. आहे? येस सर. 23चा स्क्वेअर किती? चेक करा, बरोबर आहे का? 544 आहे का? 529. मग हे असं का घडले कोणी सांगेल? हे 23.34 आहे, लक्षात ठेवा. झूम करतो, कळत नसेल तर कंट्रोल. कोणी कन्फ्यूज होईल म्हणून आत्ताच क्लिअर करतोय. हे 23.34 नाही, 23.34 आहे. आय होप हा पण छोटासा डाऊट क्लिअर झाला असेल. येस सर. नाव मोठा नंबर कोणता, कसा आहे शोधायचा, म्हणजे हाऊ टू फाइंड द मॅक्सिमम नंबर. 2 नंबरपैकी सपोज माझ्याकडे एक्स म्हणून 10 दिलेला आहे आणि वाय म्हणून माझ्याकडे सपोज 20 आहे. सो कोणता नंबर मोठा आहे ओळखायचं असेल तर आय कॅन यूज सिम्पल लॉजिक. x if x is greater than y,
x if x is greater than y, else you can also write here shorthand statement. I think याची गरज नाही. Okay, so x is equals 10, y is equals to 20, then shorthand statement आहे, so I can write simple here x if, okay, x जर y पेक्षा मोठं असेल तर, else y मोठं असेल. अर्थ परत सांगतो, कळत नसेल तर किंवा समजला नसेल तर आपल्याला मोठा नंबर शोधायचा, राईट. सो काय म्हणतात ते, पहिली कंडिशन एक्सच्या अगोदर जे काही एक्स इज ग्रेटर दॅन वाय, एक्स इज ग्रेटर दॅन वाय. सपोज एक्सची व्हॅल्यू आहे ती जर वायपेक्षा जास्त असेल तर ऑब्वियसली एक्स मोठं असेल, नाही तर एक्स लहान असेल, याचा अर्थ वाय ना मोठा आहे. क्लिअर. मोठी व्हॅल्यू कोणती, 20. सो असं पण लॉजिक तुम्हाला वापरते आहे जेणेकरून मिनिमम मॅक्सिमम नंबर फाइंड आउट करते. नाव देन आपण ते शॉर्ट हँड इफ एल्स वापरलं, ते पण वापरते ते, तेच वापरलं ना आपण. तेच आणखी वेगळ्या फॉर्ममध्ये पण वापरते ते. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं या अगोदर की एका क्वेश्चनला टॅकल करण्यासाठी मल्टिपल्स ऑप्शन आहेत. सो एक सिम्पल फॉर्म होता जो की एका लाईनीमध्ये कोड होतोय, आणखी 2-4 लाईनीमध्ये हात जर कोड घुमून फिरून द्यायचा असेल तर तो कोड पण मला लिहिता येते. ते एक जमना म्हणजे यु नो पूर्ण कम्प्लीटरित्या असं याचं पॅकेज असेल कोड, म्हणजे जिथं शॉर्ट इफ एल्स प्लस एक्स्ट्रा तुम्हाला स्टेटमेंट काय ॲड करायचे असतील तुमचा कोड डेकोरेट करायला किंवा आणखी फॅन्सी बनवायला तर तुम्ही करू शकता. बट हे सिम्पल आहे. आणि सर काय बोलू, आपण फंक्शन्स वापरतो तर हे आता लॅम्बडा हे जे यूज करतो ते ऑप्शन आहे का फंक्शन, म्हणजे आपण लॅम्बडा ऑप्शन, तर ऑप्शन म्हणजे असं आता जर आपल्याला शॉर्ट मध्ये कोड लिहायचा असेल तर आपण लॅम्बडा यूज करतो ना, असं तसं म्हटलं तरी चालेल. आणखी बाकीच्या मेथड पण आहेत जर तुम्हाला कोड शॉर्टमध्ये लिहायचं असेल तर. तुम्ही इफ एल्सच्या वेळेस कॉम्प्रिहेन्शन विच ऑफर शॉर्टर सिंटेक्स पाठीमागं पाहिलं होतं. हां बरोबर. त्यानंतर शॉर्ट हँड इफ स्टेटमेंट आणि त्याचा कोड पण तुम्ही असंच एक लाईनमध्ये चेक करून दिला, राईट. सो मल्टिपल मेथड आहे. लॅम्बडा पण एक मेथड आहे, बट लॅम्बडा जास्त सोयीस्कर वाटेल या केसमध्ये. हां तेच सोपं वाटतं. सी मॅक्सिमम नंबर फाइंड आउट करायचं आहे. सो लॅम्बडा एक्स कॉमा वाय, एक्स इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय, एल्स एक्स नसेल तर वाय असेल. सो नाव you need to find out which is the maximum out of them. So you can add here maximum of नंबर ते पास करायला लागतील जे तुम्हाला द्यायचे ते. सो आय कॅन राईट हिअर 10 किंवा 20 अँड युअर मॅक्सिमम नंबर विल बी. एक प्रॉब्लेम आहे इथं सिंटेक्स, एक्स एल्स वाय, इथं वाय राहिले पास करायचं, ठीक आहे. सो मॅक्सिमम नंबर विल बी द 20. क्लिअर. किंवा यावरती पण कोणाचं पोट भरत नसेल तर एक काम करा, यू कॅन ॲड एनी अदर नंबर लाईक सेक्शन विल बी मॅक्झिमम ऑर लार्जर नंबर. हे झालं मॅक्झिमम नंबरबद्दल. आफ्टर दॅट हायर ऑर्डर फंक्शन का असता सांगतो. higher order function as I know higher order function means when we are using function as parameter to other function called as higher order function. ज्यावेळेस ना तुम्ही जे काय तुमचं फंक्शन आहे ॲज अ पॅरामीटर म्हणून यूज करतात दुसऱ्या एखाद्या फंक्शनसाठी. सो त्या केसमध्ये त्या फंक्शनला हायर ऑर्डर फंक्शन म्हणतात. परत माझी लाईन रिपीट करतो आहे, जी का स्टेटमेंट मी बोललो होतो इंग्लिशमधनं. वेन वी आर युझिंग फंक्शन ॲज अ पॅरामीटर टू अदर फंक्शन कॉल ॲज हायर ऑर्डर फंक्शन. क्लिअर. आणि लिहून देतो आता हे जे काय बोललो ते. वेन वी आर युझिंग फंक्शन as a parameter to other
when we are using function as a parameter to other function called higher order function. आणखी बिल्ट इन फंक्शनमध्ये आणखी दोन फंक्शन आहेत जे महत्त्वाचे आहेत, ते पण तुम्ही इथंच पाहाल. इथं म्हणजे याच क्लासमध्ये, या क्लासमध्ये म्हणजे बाहेर दुसऱ्या कुठल्या क्लासमध्ये शिकायला यायची गरज नाही, इथं शिकवेल. ओके, बट आज सगळ्या गोष्टी होणार नाही, काही आज होतील काही नंतर होतील. सो बिल्ट इन फंक्शन्स कोणकोणते आहेत पहा. जे काल ॲड केले होते ते सोडून आणखी आहे दुसरे. सो बिल्ट इन फंक्शन, built in functions ON. Built in एकच मिनिट त्याला करतो टायटल. function CTION. ओके, असू द्या, पुढे पहा. सो कोणकोणते आहेत. मॅप आहे आणि यामध्ये काय पास करतात तुम्ही, तर फंक्शन नेम पास करतात, फंक्शन नेम पास करतात. देन function name from iterable. Then next filter. यामध्ये पण सेम फंक्शन नेम आणि iterable. एकच मिनिट, इथं फिल्टर ॲड करायचं बस. ओके, हे क्लिअर झालं. स्क्रीनवर जे दिसते ते सर एकदा रिपीट करा ना. कसा डाऊट आहे. डाऊट नाही, मी ऐकलं नाही व्यवस्थित, मला घरून फोन आला होता. अरे हे फंक्शन नेम आहे बरं का, हे हां हां तेच स्पेलिंग मिस्टेक आहे. हां, एकदा क्लिअर करा, मग एकदा परत फक्त रिपीट करा, मला फोन आला मला. हायर ऑर्डर फंक्शन वेन वी आर युझिंग फोन का रिसीव्ह केला. सर ते जरा ॲडमिशनचं चालू होतं बहिणीच्या. when we are using function as a parameter to any other function, ज्यास तुम्ही एखादं फंक्शन यूज करतात जे की दुसऱ्या एखाद्या फंक्शनसाठी ना पॅरामीटर म्हणून काम करते, त्यालाच आपण हायर ऑर्डर फंक्शन म्हणतो. ओके, त्यासोबत काही बिल्ट इन फंक्शन आहेत आणि जे हायर ऑर्डरमध्ये पण येतात. सो ते आहेत मॅप, फिल्टर, रिड्यूस. रिड्यूस कधीच कोणी विचारत नाही, मी फक्त शिकलं होतं 4 वर्ष अगोदर, ते मी आत्तापर्यंत कधीच वापरलं नाही. ओके, फक्त माहिती आहे की आहे म्हणून. सो मॅप, फिल्टर आणि रिड्यूस. बट बेसिकली तुम्ही डील कराल मॅप आणि फिल्टरसोबत, रिड्यूस कधीच वापरणार नाही. ठीक आहे, सो हे बोललो. हां ओके, म्हणजे हे हायर ऑर्डर फंक्शन्स मधले बिल्ट इन फंक्शन आहेत, मॅप आणि फिल्टर. हे दोन हायर ऑर्डर फंक्शनमध्ये दोन बिल्ट इन फंक्शन आहेत. बिल्ट इन फंक्शन्स आहेत, आपण त्याचा यूज करू शकतो हायर ऑर्डर फंक्शनसाठी. आणखी नाही काय नाही, क्लिअर. रिकर्सिव्हची काल मी लिस्ट दिली होती, जर फाईल तुम्ही पाहत असाल तर पाहून घ्या. रिकर्सिव्ह आहे, त्यानंतर आज लॅम्बडा झालं. देन रिकर्सिव्ह जरा कॉम्प्लिकेटेड वाटतं, पाहून घ्या. डाऊट असेल तर मी आहे शेवटी. नाही डाऊट नाहीये, पण लॅम्बडा मला त्यात आता जर समजा आपण लॅम्बडा सिंपल आहे, 2 लाईनचा कोड आहे. हां, फंक्शन त्याच्यानंतर रिकर्सिव्ह आणि लॅम्बडामध्ये जर आपण जर पाहिलं सोपं काय तर लॅम्बडा असं. ओके, काय डाऊट आहे यामध्ये जे काय झालं आज नाही. त्यामध्ये.
पुढे कंटिन्यू हा, करू सर. फिल्टर आणि मॅप की थांबू? हो नाही कंटिन्यू. हां ठीक आहे. करा सर. आपण हायर ऑर्डर फंक्शन पाहत आहोत. हायर ऑर्डर फंक्शनमध्ये मॅप आणि फिल्टर. लक्षात घ्या, एक सिम्पल टेक्निक सांगतो, मॅप आणि फिल्टर, पण इंटरव्ह्यूमध्ये अशा गोष्टी सांगू नका, तुम्हाला लक्षात राहा म्हणून फक्त मी गोष्ट सांगतो. फिल्टर तुम्ही पाहिलं असेल, पाण्याचं फिल्टर काय काम करते? फिल्टर गोष्ट फिल्टर फिल्टर करते म्हणून नका, म्हणजे बस झालं. हां इम्प्युरिटीचं रिमूव्ह करतो. राईट, इम्प्युरिटीज रिमूव्ह करते. हम्म. ओके, जस्ट सिम्पल एक्झाम्पल तो चहाची चाळणी गाळणी काय म्हणतात ते तुम्ही पाहिले? येस सर. ओके, ते डॉली चायवाला कसली म्हणत नाही, नॉर्मल तुम्ही जे बघतात ते. ओके, पाहिली असेल. ठीक आहे. सो त्या चाळणी किंवा गाळणीचं काय काम असते माहीत आहे? जे तुमची पत्ती आहे, चहापत्ती, ती ना ब्लॉक करायची, मध्ये जाऊ द्यायची नाही, ते काम त्याचं असते. ते लाईक इट्स लाईक अ फिल्टर. जे काही पार्टिकल्स नको आहेत ना, अनवॉन्टेड पार्टिकल्स, ते वरती ठेवते आणि बाकीचं खाली जातं आहे. सेम थिंग पाण्याचं फिल्टर पण ते काम करते, इम्प्युरिटीज किंवा अनवॉन्टेड पार्टिकल्स वरती ठेवते. या फिल्टरचं पण तेच काम आहे, पण हे चहा पाणी अशा गोष्टी काय करत नाही, हे वेगळं काम करते. तर जे काय तुमचं ना एक्सपेक्टेड आहे, ओके, ते फक्त ना ॲज अ रिझल्ट म्हणून प्रोड्यूस करेल. जे अनएक्सपेक्टेड आहे किंवा जे तुम्हाला गरजेचंच नाही, अशा गोष्टी रिझल्टमध्ये प्रिंट होणार नाही किंवा येणार नाही. ओके, हे झालं फिल्टरबद्दल. म्हणजे जे काय ऑलरेडी तुमच्याकडे ओरिजिनल आहे तुमच्या लिस्टमध्ये, सपोज एक तुमच्याकडे लिस्ट आहे, त्या लिस्टमधून तुम्हाला फक्त ऑड आणि इव्हन नंबर काढायचे आहेत किंवा जस्ट अजून ऑड नंबर काढायचे आहेत, तर एक फिल्टर लावणार, ते फिल्टर फक्त ऑड नंबर काढायचं काम करेल, इव्हन जशाच तसं राहतील. म्हणजे कुठेतरी फिल्टर अप्लाय करतात आणि जे पाहिजे ते एक्स्ट्रॅक्ट करतात, बाकीचं जशाच तसं ठेवतात. सो हे काम आहे फिल्टरचं. ओरिजिनलचं आउटपुट तिथून मिळणार आहे जे आहे ते, की त्यामध्ये इनपुटवरती कोणती प्रोसेसिंग होऊन तुम्हाला आउटपुट भेटत नाही. सो आय कॅन से इन अ सिम्पल वर्ड्स, फिल्टर आहे ते तुम्हाला प्रोसेस आउटपुट देत नाही, ओरिजिनल आउटपुट देते. आणि ज्यावेळेस मी मॅप म्हणतो आहे त्यावेळेस मॅपचं काम वेगळं आहे. मॅप काय करते माहिती आहे? प्रोसेस आउटपुट देते. तुम्ही जर एखादी लिस्ट पास करतात आणि म्हणतात या लिस्टमध्ये जे काही नंबर्स आहेत त्या सगळ्यांचे मला स्क्वेअर पाहिजेत, तर ऑलरेडी 2, 4, 6 होतं. म्हणजे असं मी हे कमांड मारतो आहे मॅपची किंवा मॅप फंक्शन यूज करतो आहे, त्यावेळेस ना त्याचं काम आहे मॅपचं की प्रोसेस आउटपुट देणं. ओरिजिनल लिस्टला ते प्रोसेस आउटपुटमध्ये कन्वर्ट करते किंवा एक्सपेक्टेड रिझल्टमध्ये कन्वर्ट करते आणि रिटर्नमध्ये किंवा आउटपुटमध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळतात. क्लिअर? मॅप आणि फिल्टर. सर. येस येस. ठीक आहे. हो सर. पहा पुढे याचे सिम्पल एक्झाम्पल घेऊ. डोंट गो फॉर कॉम्प्लिकेटेड थिंग्स. सिम्पल एक्झाम्पल घेऊ, कारण तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळेल ना, त्या गोष्टी तुम्हाला इझिली समजतात, काय अडचण नाही. पहा फिल्टर, या कन्सेप्ट मी शिकल्या होत्या 2018-19ला बऱ्यापैकी, किंवा त्याच्यानंतर शिकले असते, आय एम नॉट शुअर. फिल्टर वगैरे अशा गोष्टी जाऊ द्या, इथं फोकस करा. फिल्टर याला आपण कन्वर्ट करून घेतो. फिल्टरमध्ये काय पास करता तुम्ही, तर पहा फिल्टर, आणि त्यामध्ये तुम्ही पास करणार फंक्शन नेम आणि इटरेबल. फंक्शन नेम किंवा इटरेबल या दोन गोष्टी पास करायला लागणार आहेत. इट रिटर्न्स ओनली ट्रू व्हॅल्यू, मी जिला ओरिजिनल म्हणलं, ओरिजिनल इटरेबल्स. देन सिंटेक्स असेल याचं, जे वरती लिहिलं आहे तोच सिंटेक्स आहे, हे जे लिहिलं आहे ते. ओके, त्यामुळे मी परत ॲड करत नाही, पण तरी पण तुमच्या माहितीस्तव एक गोष्ट लिहून देतो इथं. पण एक मायनर चेंज आहे यामध्ये.
लिस्ट ऑफ जे काय असेल ते लिस्टमध्ये तुम्ही ॲड कराल. लिस्ट ऑफ फिल्टर ऑफ त्यामध्ये नंतर तुम्ही फंक्शन नेम पास करणार आणि त्यानंतर मग इटरेबल येणार. ठीक आहे. सो हा बेसिक होता सिंटेक्स. आणि सपोज आणखी दुसरं तुम्हाला टपल वगैरे यूज करत असाल तर त्या केसमध्ये पहा सिंटेक्स कसा येतो. सो टपल ऑफ फिल्टर सो फाईन. त्यानंतर इटरेबल म्हणजे सी पहा दुसरं तिसरं काय नाही. इटरेबल इज नथिंग बट लिस्ट असेल, टपल असेल, सेट असेल अशा गोष्टींना मी ते इटरेबल म्हणतो. दॅट्स इट. ओके. अँड फिल्टर विल गिव्ह अ ट्रू रिझल्ट और ट्रू व्हॅल्यू फ्रॉम द ओरिजिनल इटरेबल्स. filter will give true values or true value or original value. Fine. or original iterables, true values or true iterables किंवा असं म्हणू शकतो मी याला बेस्ट. it will give a true output and from original iterables. Original. Fine. Original iterables. Fine. पुढे ओके एक एक्झाम्पल पाहू जेणेकरून तुम्हाला आयडिया आहे. सिंपल एक्झाम्पल आणि नंतर फिल्टरला जाऊ. लिस्ट ऑफ 1 इज इक्वल्स टू ओके. सो ही तुमची लिस्ट आहे. ओके. सो या लिस्टला काय काम करायचं तुमचं तर तुम्हाला फिल्टर वापरायचं म्हणजे प्रोसेस आउटपुट द्यायचं नाही. जे आहे ते ओरिजिनल फक्त रिटर्न करायचं आहे आणि त्यासाठी मी ऑड नंबर फाइंड आउट करायचा विचार करतो. ही जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये मला ऑड नंबर पाहिजे. सो लेट्स सी हाऊ कॅन आय बिल्ड द लॉजिक. ऑड नम इज इक्वल्स टू odd num is equals to I can write here I for I in a list 1 if yeah I can write if I percentile 2 is not equals to it's not equals to right 0. आपण म्हटलं की सम इव्हन जे नंबर्स असतात ना त्याला 2 निश्चित भाग जातो, 2 भाग जात नसेल तर ऑब्वियसली इट विल बी नो ऑड नंबर असेल, तो इव्हन नसेल. हे असं काले कोणी सांगेल की आले बरोबर जे आहे ते. इज इट राईट? येस. फाईन. Yes, हे sir. होतं आपलं बाय विदाउट युजिंग अ फिल्टर. आता मी जर फिल्टर यूज करत असेल तर पहा चेंज कुठं होतं किंवा कुठं व्हायला पाहिजे चेंज. ओके. हेच एक्झाम्पल घेतोय आणि यामध्ये मॉडिफाय करतोय. सो जो काय सिंटॅक्स होता तो सिंटॅक्स मी यूज करतो इथं. सो
एक काम करू, तर याला थोडं ना मॉडिफाय करतो मी स्क्वेअर घेतो आणि नंतर स्क्वेअर म्हणजे ते यासोबत ते प्रोसेस आउटपुट आपण ऑड पाहिली होती ना, इवन पाहू जातं किंवा कोणतेही चालेल, तुम्हाला क्लिअर झालं हे महत्त्वाचं आहे. ओके पहा, इवन नम किंवा इवन लिस्ट. ओके मी नम म्हणते बट ॲक्च्युली इट्स नो लिस्ट. सो लिस्ट ऑफ मॅप नाही फिल्टर आहे, सॉरी. सो लिस्ट ऑफ फिल्टर ऑफ x percentile x list of filter of, then we are passing, नाही असं नाही चालणार, I need to pass lambda. Okay, list of filter of lambda x. After that I need to pass two dots here, then x percentile 2 is equals to 0. It means that given number is even number, right? असंच का, तर मी अशी लिस्ट ऑफ फिल्टर यूज केलं, लॅम्बडा एक्सला लॅम्बडा एक्स, देन एक्सला जर दोन निश्चित भाग जात असेल आणि बाकी जर शून्य येत असेल तर तो इवन नंबर असेल, अदरवाईज तो ऑड नंबर असेल. टाईप ऑब्जेक्ट इज नॉट सिटरेबल. सी मायनर एरर देतात, इट्स नॉर्मल, डोंट बी नो पॅनिक. लिस्टला लिस्ट. ओके, देन फिल्टर FILTER राईट, lambda x 2 dots x percentiles 2 is equals to 0, list 1. बस सिंपल प्रॉब्लेम होता. क्लिअर? इवन नंबरची लिस्ट कशी घ्यायची ती. येस सर. येस सर. ओके, आता परत याकडे येतो मी, मॅपकडे. सी आणखी जे डिटेलमध्ये वाटलं असेल ते एक एक्झाम्पल घेतो, सो डोंट वरी अबाउट दॅट. मॅपमध्ये पण आहे वरती दिले, मॅप ऑफ फंक्शन नेम किंवा इटरेबल वापरतात. त्याचा सिंटॅक्स पण वरती दिलेला आहे, किंवा द्यायचं असेल तर मी परत देतो. इट्स हेडिंग. Okay, in this case when I say it's map, we are getting actual result from the function. Process output म्हणा किंवा result म्हणा, तुम्हाला actually पण मिळतं. आपण कोड पाहणार आहोत, सो डोंट वरी, क्लिअर होऊन जातील हळूहळू गोष्टी सगळ्या. ओके, सॉरी, इथं मॅप आहे. सो इथं फिल्टरच्या जागी मॅप आहे, मॅप ऑफ फंक्शन नेम कोमा इटरेबल्स. आफ्टर दॅट वी आर गेटिंग ॲक्च्युअल रिझल्ट. वी आर गेटिंग actual result of the function here. Then after that syntax मध्ये पहा, list of इथं फिल्टरच्या जागी मॅप, फंक्शन नेम इटरेबल, अगेन इथं टपल, इथं फिल्टरच्या जागी पण मॅप, and it's okay now. Okay, then we can pass one or more iterable. I can write here, we can pass one or
more iterables. Again pass one or more iterables. Fine. आता पाहू मॅप यूज करून how we can change the output. सो आय थिंक स्क्वेअर टाईप घेतो एखादा, ठीक आहे, वरच घेतो, बट यामध्ये आपण जिथं इवन आहे त्याला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करतो, कारण आपल्याला प्रोसेस आउटपुट मॅपमध्ये मिळत आहे. सो ओरिजिनल आउटपुट आणि प्रेडिक्टेड आउटपुट यामध्ये चेंजेस असू शकतात किंवा असायला पाहिजेत. तर तुम्ही या सगळ्या जर ना मी म्हटलं ते हे करत असाल तर स्टेप्स वाईज असेल किंवा स्टेप्स फॉलो करत असाल तर. गॉट इट? Yes, sir. येस. सी इव्हन नंबरची गरज नाही, आपण स्क्वेअर काढणार आता लिस्टपासून. लिस्ट ऑफ मॅप ऑफ लॅम्बडा एक्स, देन एक्सचा स्क्वेअर स्क्वेअर ओके. आणि शेवटी लिस्ट वनला लिस्ट वन जशी असते तशी मी पास केली आणि आता मी प्रिंट करतो आहे स्क्वेअर लिस्ट. फाईन. इज इट क्लिअर फिल्टर आणि मॅपमध्ये डिफरन्स? Yes, sir. येस. ओके. सो हे आजच्यासाठी सगळं होतं, ज्यामध्ये फिल्टर मॅप आणि आपण काय काय पाहिलं. फिल्टर मॅप आणि एवढंच पाहिलं, लॅम्बडा. लॅम्बडा. ओके. सो जे काय आहे ते बाकीचा पोर्शन की उद्या पाहू. लॅम्बडा अँड फिल्टर मॅप. मला सांगा तुमचं सॅटर्डेला लेक्चर घ्यायचं का नको? घ्या ना सर. Yes, sir. आय एम नॉट शुअर बट स्टिल आस्किंग. शुअर नाही त्याबद्दल म्हणून विचारतो. रात्री घ्या. रात्री मी नाही, ट्रॅव्हलिंगमध्ये असेल, मी बाहेर जाईल थोडं, बट लेट्स सी मॉर्निंगला पॉसिबल असेल तर घेईन, नाहीतर नाईटला तर पॉसिबल नाही कारण ट्रॅव्हलिंगमध्ये असेल. बट त्या लेट्स दिवशी काय झालं? ह्या शनिवारी ना कॉलेज आहे मला. ठीक ते आहे, कॅन्सल शनिवारी मग लेक्चर कॅन्सल. असं पण सॅटर्डे संडे सुट्टी असते त्यामुळे नो वरीज, आपण मंडेला कंटिन्यू करू. चालेल सर. ठीक आहे. ही जी IPYMB फाईल आहे, ह्याची IPYMB फाईल तुम्हाला ड्राईव्हला भेटून जाईल. अँड अपार्ट फ्रॉम दिस अटेंडन्स शीट अपडेट करून घ्या. बस हेच सांगायचं होतं. रेकॉर्डिंग आहे, आताच नाही भेटेल. रेकॉर्डिंग तुम्हाला शुक्रवार शनिवार भेटेल आणि बाकीचे जे काय आहेत रेकॉर्डिंग ते ऑलरेडी अपलोड केलेले आहे. ठीक आहे, चालेल. शॅल वी स्टॉप हिअर? Yes, sir. Yes, sir. Okay, fine. We'll stop and we'll see you on tomorrow night at the same time. ओके सर.